काढते आहे का बघा इथे लक्ष द्यायला शूटिंग कर माझ्या मोबाईलला फोटो मी पाठवतो तिला. कसं काय लोकांना वाटते काय सायन्स साहेब आपण निवेदन देऊ आपण सगळ्यांना. देऊ बाबा सगळ्यांना त्यांच्यापर्यंत ती माणूस येते हो मागाचा. उन्हाच्या आज 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 सर काय सांगाल की मधमाशा हल्ला किती दिवस झाला करतायत आणि आतापर्यंत किती भाविक जखमी झाले? साधारण एक 2 ते 3 महिने होऊन गेले या घटनेला. साधारण दुपारच्या 11 ते 3च्या दरम्यान उन्हाच्या का लहरीमध्ये या माशा अचानक हल्ला करतात. 100 ते 150 भाविक पर्यटक सगळे जखमी झालेले आहेत आणि भाविकांची संख्या आता सध्या परिस्थितीत कमी झालेली आहे. मधमाशांची भीती लोकांनी भरपूर घेतलेली आहे. याच्या आधी कुठल्या प्रशासनाने किंवा वन विभागाने याच्याकडे लक्ष दिलेले आहे का? आता वन विभागाला निवेदन वगैरे भरपूर दिलेली आहे, पण कुणी याची दखल घेतलेली नाही अजून. म्हणजे आतापर्यंत जास्ती इमर्जन्सीमध्ये कुणाला जास्ती प्रमाणात चावले आहे का इथं मधमाशा? आता एक साधारण 3 आठवड्यापूर्वी फॅमिली होती, त्यांना साधारण 2 ते 2.5 तास माशा चावत होत्या. त्यांना इथून शासकीय हॉस्पिटल नेण्यात आलं पुण्याला. त्यांना ॲडमिट केलं. 8 दिवस ते दवाखान्यात होते. ट्रस्टमध्ये किंवा वन विभागामध्ये कोणाला या माशांनी हल्ला करून जखमी केलेले आहे का? एक अधिकारी असेल किंवा ट्रस्टमध्ये कोण बनेश्वर ट्रस्टचे लोक असतील? आता स्थानिकांनी तर कोण नाही, पण भाविक पर्यटक अचानक उठल्यामुळे भरपूर लोक जखमी झालेले आहेत. आणि याच्यामध्ये सांगण्यात येतं की या ठिकाणी पण जे पोळा आहे ते ह्या आधी पण काढण्याचा प्रयत्न केला होता. याच्याबद्दल काय सांगाल? ते पूर्णपणे यशस्वी झालेला नाही आहे. पोळा काढण्याचा प्रयत्न झाला, पण तो पूर्णपणे यशस्वी झालेला नाही आहे. तो अर्धवटच राहिलेला आहे विषय. आता शेवटची तुमची मागणी काय असेल एक स्थानिक म्हणून? स्थानिक म्हणून शेवटची मागणी अशी आहे की ह्याचा फॉरेस्ट वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा आणि भाविक भक्तांना दिलासा द्यावा.